हाय हॅलो नमस्ते, कशा आहेत मैत्रिणींनो? मस्तच राहा. मी वंदना. माझ्या नवीन रेसिपी चॅनलवर तुमचं सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत आहे. पाहू शकता इथे मी मेथीची भाजी घेतलेली आहे. ही छान अशी निसून घेतलेली आहे, पाहू शकता तुम्ही. आणि ह्याची कवळी कवळी देठं पण घेतल्यात, कारण देठांमध्ये जीवनसत्व असतं, शरीरासाठी खूप फायदेशीर आहे मेथीची भाजी. तर आपल्याला ही मेथीची भाजी स्वच्छ 2-3 पाण्याने धुवून घ्यायची. आता ही साईडला ठेवूया आणि मेथीच्या भाजीला लागणारं साहित्य मी तुम्हाला दाखवते. पाहू शकता इथे मिरच्या घेतल्यात मी 8-9 मिरच्या घेतलेल्या आहेत. तुम्ही मिरच्या तिखट कमी जास्त करू शकता. तर ह्या मिरच्यांची देठं अशी काढून घ्यायच्यात बघा, अशा पद्धतीने. आणि ह्या मिरच्यांचे तुकडे करून आपल्याला मिक्सरमध्ये टाकून द्यायच्यात, जेणेकरून कसं मिक्सरमध्ये छान बारीक मिरची वाटल्या जाते. आणि आपण अख्ख्या मिरच्या जर टाकल्या ना, तर त्या मिरच्या काय काय तुकडे राहतात, त्यामुळे अशा तुकडे करून टाकायचेत आपल्याला. त्यानंतर भरपूर सारा लसूण बघा घेतलाय, लसूण टाकून घ्यायचं आहे, कारण मेथीच्या भाजीला कसं लसूण लागतोच जास्त, म्हणजे छान होती मेथीची भाजी. आता हे छान बारीक वाटून घ्यायचं आहे. तर पाहू शकता मैत्रिणींनो, छान बारीक मी वाटून घेतले. त्यानंतर 1 वाटी शेंगदाणे टाकलेत. आता ते पण आपल्याला एकदम बारीक नाही वाटायचे, जाडसर वाटून घ्यायचेत. ते हे पण आपण छान असं जाडसर वाटून घेतले बघा. तर मैत्रिणींनो, चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्कीच सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा. आणि एकदा अशा पद्धतीने मेथीची भाजी ही करून पहा. खूप सोपी रेसिपी आहे आणि झटपट होणारी आहे. घरच्यांना सगळ्यांना आवडेल अशी रेसिपी आहे ही. आता काय करायचं आहे पुढे, आता हे साईडला ठेवते. आणि मेथीची भाजी बघा मी 2 ते 3 पाण्याने स्वच्छ ही धुवून घेतलेली आहे. मस्त होती ही भाजी मैत्रिणींनो. तर आता आपल्याला गॅस कवाळायचे. इथे गॅस पेटवून घेते मी आणि गॅसवर कढई ठेवून घ्यायची बघा. कढई आपली गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये तेल टाकून घ्यायचं. इथे साधारण मी 1.5 पळी तेल टाकून घेणार आहे. तेल तुम्ही तुमच्या अंदाजे कमी जास्त करू शकता. तेल गरम झाल्याच्या नंतर आपल्याला त्याच्यामध्ये जिरं टाकून घ्यायचं 1 चमचा. जिरं छान फुललं की त्यानंतर आपण जो मसाला मिरची लसूण मिक्सरला वाटून घेतलं होतं शेंगदाणे, हे याच्यामध्ये टाकून द्यायचे. म्हणजे कसं मिरचीचा लसणाचा कच्चा पण निघून जातो तेलावर छान परतून घेतले हो. आता हे छान परतून घ्यायचे आपल्याला. पाहू शकता अशा पद्धतीने. त्यानंतर आपल्याला पुढे अर्धा चमचा हळद टाकून घ्यायची बघा. हळद पण चांगली तेलावर परतून घ्यायची. हळद परतून झाल्याच्या नंतर जी भाजी आपण स्वच्छ धुवून घेतलेली मेथीची ती टाकून देऊया. आणि भाजी आपली चांगली वर खाली करून घ्यायची. आता पाण्याचा बिलकुल पण वापर करायचा नाही, कारण मेथीची भाजीला पाणी आपण टाकायचं नाही. अशीच छान होती. आणि शिजायला पण टाइम लागत नाही मैत्रिणींनो. झटपट होणारी रेसिपी आहे, नक्की ट्राय करा. टिफिनसाठी तर खूपच झटपट होणारी आहे. तर पाहू शकता छान वर खाली करून झालेली आहे. त्यानंतर मध्ये मध्ये परत भाजी आपल्याला चेक करायची. लाईक करायला विसरू नका मैत्रिणींनो. व्हिडिओ पाहता पाहता लाईक नक्कीच झालं पाहिजे. आणि तुमचा सपोर्ट मला असाच राहू दे. छोटे छोटे व्हिडिओ असतात माझे, संपूर्ण व्हिडिओ पाहत जा. आता 1 मिनिट फक्त आपल्याला वाफ काढून घ्यायची, झाकण ठेवायचे. 1 मिनिटाच्या नंतर झाकण खोलून
भाजी पाहायची बघा. मस्त ही मेथीची भाजी आपली चटपटीत झालेली आहे, पाहू शकता. कारण टाईम लागतच नाही मेथीच्या भाजीला, लवकर होती. ते ही रेसिपी तुम्हाला मेथीच्या भाजीची कशी वाटली कमेंट करून नक्कीच सांगा. चॅनलला कोणी नवीन असेल तर लाईक सबस्क्राईब करायला विसरू नका. छान छान कमेंट करा. व्हिडिओ कुठून पाहताय कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ आवडला तर मैत्रिणींना नातेवाईकांना शेअर करा आणि एकदा माझ्या पद्धतीने ही मेथीची भाजी करून पहा. खूप टेस्टी होती. तर पुन्हा भेटू आपण दुसऱ्या रेसिपीसोबत. तोपर्यंत बाय मैत्रिणींनो.